नमस्कार मंडळी, मी आपल्यासमोर एक व्हिडिओ घेऊन येत आहे. आमचे भाऊ प्रशांत महाकाळ नारळ काढण्यासाठी आलेले आहेत. बघूया आता ते कशी मशीन लावत आहेत. तुम्ही प्रत्यक्ष बघा. आधुनिक युगात आधुनिक पद्धत वापरत आहेत. आता त्यांनी मशीनचा एक पाय लावलेला आहे. मस्त की फॅशनेबल अशी आहेत नारळावर चढणारे आपले कोकणातल्या झाकण्याचे भाऊ. तर दुसरा पाय लावत आहेत. आमचा स्वराज पण आला इकडे नारळ बघायला कसं चढतायत ते नारळाच्या झाडावर. ज्याला प्रॅक्टिस असते तोच ही मशीनचे वापर करू शकतो व्यवस्थित. त्यांनी शासनाच्या योजनेमार्फत नारळ संशोधन केंद्रामध्ये मी याचं ट्रेनिंग केलंय 6 दिवसांचं. नारळाच्या झाडावर चढणे, नारळ मित्र म्हणून. मग त्याच्या नारळाचे जे काही रोग किंवा औषध उपचार जे काय असतील तिथपासून अगदी नारळ काढून साफसफाई करण्यापासून सगळं. तरी या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा. ज्या वेळेला कधी ट्रेनिंग असेल त्यावेळेला आम्ही त्याची जाहिरात करूच. असं चढतात झाडावर बघा कसे ते एकदम जास्त ताकद न लावता डोक्याचा वापर करून नारळाच्या झाडावर चढलेले आहेत प्रशांत महाकाळ. पण करून देऊ शकतात आणि तिथे कीटकनाशकांची पावडर देखील टाकून देतील. जर कोणाला त्याची रिक्वायरमेंट असेल आगरनरळ पंचकृषीमध्ये तर नक्कीच त्यांना संपर्क साधा. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, अवश्य संपर्क करा त्यांना. जरा बाजूला व्हायला पाहिजे, ते तोंडावर टाकतील नारळ. वाटलं हे अरे नको हा काहीतरी करतोस तू ना म्हणून डोक्यात जातोस माझ्याकडे. हे मग नारळ तू काढशील का? जा बघ चढ झाडावर. मशीन दे. ये धर लावलंय झाडाला. स्वराज आमचा आता नारळावर काम चपल का. वड हातांवर घे. नाही जाऊ दे, जा वरती. हे होतकरू ट्रेनिंग देत आहेत आता. बस जाऊ दे. हां बस या आता खाली या खाली या. आता खाली का जाईल? हां आता उतरायचं कसं पण उभा राहा. हा पाय लूज कर. हां ये. प्रात्यक्षिक देखील दाखवतात आपल्याला करून.
ओके शाबास. उद्यापासून नारळ. आधुनिक पद्धतीने नारळ काढतायत. खूप सारे ऑलराऊंडर असं काम करतायत ते. पाईप फिटिंगचं पण करतात आणि नारळ पण काढतात. एक नारळ किती रुपये घेता तुम्ही? एका नारळीचे साफ करून 120 घेतो. साफ करून. अच्छा, तर मला पण वाटतं आता माझ्याकडून 120 रुपये घेतील असा अंदाज आहे. अंदाज आहे. पण करावी झाडं. ज्यांच्याकडे नारळाची झाडं आहेत त्यांनी खरोखरच अशी निगा राखली तर चांगले उत्पन्न भेटेल त्यांना, पण त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो. पण आताच्या धावपळीच्या जीवनामध्ये साधारणतः लोक असं काही करताना दिसत नाहीत. आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा लोकांनी शेती सोडलेली आहे आणि होतकरी तरुणांनी हे असे किरकोळ उद्योग करायला हरकत नाही. गावाकडे एक खरोखरच चांगलं उपयुक्त साधन आहे. आता ते खाली उतरत आहेत. त्यांच्याशी सविस्तर बोलू आपण नंतर. दुसऱ्या माळावर चढताना कशी मशीन लावतात, त्याचा उपयोग कसा करायचा, सविस्तर माहिती सांगतील. नमस्कार मंडळी. आत्ताच नारळ काढून झालेले आहेत. बघूया किती नारळ काढलेले आहेत प्रशांत महाकाळ यांनी. एवढे नारळ 2 नारळीवरचे भेटलेले आहेत आपल्याला. आता हे सोलणार आणि आपल्या गावातील दुकानदार आहेत त्यांना विकून टाकणार. अशा तऱ्हेने आपण ह्यातून उत्पन्न मिळवू शकतो. थोडेसेच आहेत पण ठीक आहे. 25-1 रुपयाला नारळ जाईल आपल्या गावामध्ये.